इथं वेगवेगळ्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आम्ही जातोय। आम्ही आमची भूमिका समजावून सांगतोय। कालच्या अर्थसंकल्पामध्ये राज्याच्या वारकऱ्यांना, शेतकऱ्यांना, माझ्या मायमाऊलींना, माझ्या बहिणींना, माझ्या बांधवांना, माझ्या युवा युवतींना काय योजना दिल्यात ते सांगण्याचं काम आम्ही करतो। सरकारमध्ये काम करत असताना आम्ही विकास काय साधला, आम्ही त्याच्यामध्ये गरीब माणसाला केंद्रबिंदू मानून कशा प्रकारे पुढे चाललोय ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातल्या जनतेला कळाव्यात याच उद्देशाने ही जनसन्मान यात्रा सुरू केलेली आहे। मी, सुनील तटकरे, विक्रम काळे, धनंजय मुंडे आम्ही सगळेजण जनतेचे सेवक आहोत। जनतेने आम्हाला त्या भागाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आणि त्याच्यामुळे जनतेच्या सेवकांनी त्यांच्या इतर सहकाऱ्यांना बरोबर घेऊन जनतेचा सन्मान हा जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं करायचा हा या यात्रेमागचा खरा आमचा अर्थ आहे। आज 29 तारीख संपूर्ण देशामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन आपण त्या ठिकाणी साजरा करतोय। देशातल्या क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी विविध क्रीडा प्रकारात आपलं करिअर घडवून पाहणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी हा राष्ट्रीय दिन दरवर्षी आपण साजरा करतोय। या राष्ट्रीय दिनाच्या निमित्तानं देखील माझ्या महाराष्ट्रातल्या, माझ्या देशातल्या, माझ्या बीड जिल्ह्यातल्या, माझ्या बीड शहरातल्या तमाम खेळाडूंना मी शुभेच्छा देतो। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हॉकीचे जादूगार म्हणून मेजर ध्यानचंद यांची जयंती आज असते आणि तो राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून आपण साजरा करतो। त्यांच्या कारकिर्दीमध्ये आपल्या भारताने ऑलिम्पिक स्पर्धेत 3 वेळेला सुवर्ण पदक मिळवण्याची कामगिरी केली। अविश्वसनीय अशी कामगिरी करणारे मेजर ध्यानचंद हे भारतीय क्रीडा क्षेत्रातलं एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व होतं। त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या कार्याला स्मरण करून त्यांना अभिवादन देखील करतो। एक अजून आठवण मी आपल्याला सांगतो की पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपल चेसमध्ये ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या आपल्या बीडच्या अविनाश साबळे याचं या निमित्तानं अभिनंदन करतो। या स्पर्धेत अविनाश 5व्या क्रमांकावर राहिला, मात्र या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारा आपल्या भारताचा, आपल्या महाराष्ट्रातला, आपल्या बीडचा हा अविनाश हा खेळाडू पहिला ठरला। याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान आहे। त्याच्या उज्ज्वल कारकिर्दीला देखील मी मनापासून शुभेच्छा देतो। एक आगळं वेगळं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व अनेक तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आली, आपल्या परिसरामध्ये जन्माला आली। मी सुरुवातीला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना, राजर्षी शाहू महाराजांना, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन करतो। फार मोठे मोठे महापुरुष हे आपल्या राष्ट्राला, आपल्या राज्याला मिळाले, हे आपलं भाग्य आहे। आणि त्यांनी त्या काळामध्ये जो विचार मांडला, जी दिशा दिली, त्या दिशेने पुढे गेलं तरच आपल्या सर्वांचं भलं होणार आहे, तरच आपल्या राज्यामध्ये जातीय सलोखा राहणार आहे, तरच आपण गुण्यागोविंदानी आपापल्या परिसरामध्ये काम करू शकणार आहोत। याचाही विचार पावलोपावली प्रत्येकाने मनामध्ये ठेवला पाहिजे। आज मी आपल्या परिसरामध्ये आल्यानंतर ज्या प्रचंड उत्साहाने माझ्या मायमाऊलींनी आमचं स्वागत